श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी हो. स्वागत आहे आपलं स्वामींच्या गोष्टींच्या सिरीजमध्ये. सर्व लहान आणि मोठ्यांसाठी स्वामींच्या गोष्टी. चला तर पाहूयात पहिली गोष्ट. स्वामींची परीक्षा, खरा भक्त कोण. एकदा काही भक्त दररोज दर्शनासाठी स्वामींकडे जायचे. रांगाच्या रांगा लावायचे. त्यांच्यात एक तरुण होता जो फक्त नमस्कार करून शांत बसायचा. बाकी सारे लोक स्वामींकडे काही ना काही मागायचे. नोकरी, गाडी, पैसा, बंगला, आरोग्य इत्यादी सर्व काही. एक दिवस स्वामी म्हणाले, सगळे काही ना काही मागत असतात, पण हा तरुण मात्र काहीच मागत नाही. का रे, तुला काही नको. तो म्हणाला, स्वामी, आपलं दर्शनच माझ्यासाठी वरदान आहे. बाकी सर्व काही तर आपण जाणताच. स्वामी हसले आणि म्हणाले, हा खरा भक्त, जो मागत नाही पण विश्वास ठेवतो. भावार्थ, स्वामींसमोर कधीच काही मागायचं नसतं, फक्त स्वतःला समर्पित करायचं असतं. बाकी सारं तर ते जाणताच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची दुसरी गोष्ट. स्वामी आणि संकटातला व्यापारी. एका शहरात एक व्यापारी राहत होता. व्यापार करीत असताना अचानक तो दिवाळखोरीत गेला. खूप निराश झाला आणि तत्क्षणी तो अक्कलकोटला आला आणि स्वामींना म्हणाला, माझं सर्व काही संपलंय स्वामी, आता जगायचं कसं. स्वामी त्याला उत्तरले, तू फक्त माझे नाव घे आणि मन शांत ठेव. पुन्हा नव्याने काम सुरू कर, बाकी सर्व मी पाहीन. व्यापारी आनंदाने परतला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे नाम घेत कामाला लागला आणि पाहतो तर काय, काही दिवसातच त्याच्या व्यापारात सुधारणा झाली. भावार्थ, विश्वास ठेवा पण प्रयत्न थांबवू नका. स्वामी आपला हात कधीच सोडत नाहीत. ते कृपा करतात, पण काम करणं हे आपल्याच हातात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद आणि आईची प्रार्थना. एका आईचा मुलगा खूप आजारी होता. डॉक्टरांनी देखील आशा सोडली होती. ती आई खूप रडू लागली. रडतच स्वामींकडे गेली. स्वामींना प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, घरी जा, आमचे नाव घेत मुलाच्या डोक्यावर हात ठेव. आई आज स्वामी आज्ञेप्रमाणे तसं करते. जय जय स्वामी समर्थ म्हणत मुलाच्या कपाळावर हात ठेवते. थोड्याच वेळात मुलाच्या शरीराचे तापमान कमी होऊन मुलगा पूर्ववत होऊ लागला. आईची प्रार्थना स्वामींनी ऐकली, कारण ती मनापासून केली होती. भावार्थ, स्वामी नाम हे म्हणजे औषध आहे. श्रद्धेने घेतले तर त्यात उपचाराची शक्तीच असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आणि अहंकार. एक श्रीमंत मनुष्य स्वामींकडे गेला आणि म्हणाला, माझ्याकडे आज सर्व काही आहे, पैसा, घर, गाडी, मान, प्रतिष्ठा, पण शांतता नाही. स्वामी त्यास म्हणाले, सर्व काही आहे, पण तू ईश्वराला विसरलास. ज्याचं श्रेय तू स्वतः घेतोयस ते सर्व त्याचं आहे असं समज. त्याला आपली चूक लक्षात आली. तो नम्र झाला आणि न चुकता देवाची भक्ती करू लागला. भावार्थ, अहंकार म्हणजे अंधार. स्वामी नामाने मन नम्र होते आणि शांतता मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आणि आंधळा भक्त. एक आंधळा माणूस दररोज मठात येई, मनोमन प्रार्थना करी. एक दिवस स्वामींना तो म्हणाला, स्वामी, मला तुम्ही दिसत नाही, पण एक गोष्ट जाणवते की तुम्ही इथेच आहात. त्या दिवशी स्वामी म्हणाले, अरे वेड्या, तू तर आम्हाला दररोज पाहतोस आणि आम्ही तुला पाहतो. फरक एवढाच की तू आम्हाला नजरेने नाहीस तर मनाने पाहतोस, म्हणून आम्ही तुला दररोज जाणवतो. भावार्थ, डोळ्यांनी पाहिलं ते तात्पुरतं असतं, पण मनाने पाहिलं तर ते प्रत्यक्ष जाणवतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.